नमस्कार, मी सचिन शिंदे. महाराष्ट्र लाईव्हमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. खरं तर गेल्या अनेक दिवसापासून मावळ तालुक्यातील सर्वात श्रीमंत आणि सगळ्यात मोठी ग्रामपंचायत, जिला साधारणतः 40 ते 45 गावांची बाजारपेठ म्हणून संबोधलं जातं, पण या ग्रामपंचायतीवरती विविध नागरिक मोठ्या प्रमाणात आता आरोप करत लागलेत. प्रामुख्याने आरोप असतील ते घरातील करवाढीचा, गटारांसारख्या समस्या, पाण्यासारखी समस्या. इतक्या मोठ्या तालुक्यातील ग्रामपंचायतीला या सगळ्या समस्यांचा जर का सामोरी जावं लागत असेल तर ग्रामपंचायत नक्की काय करते, असा देखील त्यांच्याकडे प्रश्न उपस्थित होतो. म्हणूनच या सगळ्यांची उत्तर देण्यासाठी आपल्या सोबत आज ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच रुपेश गायकवाड आणि त्यांच्या ग्रामपंचायतीतील सदस्य, तसेच त्यांच्यासोबत सध्या ग्रामपंचायतमध्ये विरोधी पक्ष म्हणून असलेले गणपत शिंदे हे देखील आज आपल्या सोबत आहेत. आपण थेट त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. नागरिकांच्या या रोषाला सामोरे जात असताना सरपंच साहेब, एवढी मोठी तालुक्यातील ग्रामपंचायत, करोड रुपयाचा विकास निधी तुमच्या ग्रामपंचायतीला आलाय असं म्हटलं जात आहे, मग ही करवाढ जी नागरिकांना विश्वासात न घेता का केली जाते? प्रथमतः तुम्हाला सांगू इच्छितो, महाराष्ट्र लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही आज ग्रामपंचायतचे विचार घेताय त्याबद्दल महाराष्ट्र लाईव्हचं स्वागत, तुमचं देखील स्वागत. मागील काळामध्ये ग्रामपंचायतला सोनटके म्हणून ग्रामपंचायत अधिकारी होते, त्यांच्या माध्यमातून आम्हाला कुणालाही विश्वासात न घेता त्यांनी ही करवाढ केलेली होती. आणि त्या करवाढीला सर्वप्रथम विरोध हे मी आणि आमच्या सर्व सहकाऱ्यांनी केलेला होता. गावाला समजण्याचे, गावाला कळण्याच्या अगोदर ग्रामसभेमध्ये विरोध करणारा प्रथम नागरिक होतो की हा कर वाढवताना तुम्ही आमच्या गावामधील नागरिकांपेक्षा पहिले जे नागरिकांनी निवडून दिलेले सदस्य आहेत, की लोकप्रतिनिधी आहेत, की या गावची 17 जणांची आज सदस्यांनी ग्राम चालतो, यांना विश्वास न घेता विरोध ग्रामसभेला मी केला आणि ती करवाढ रद्द करण्याला कारणीभूत देखील आम्ही ठरलेलो आहे. त्याच्यानंतर काळानंतर 1 वर्ष काळ गेल्याच्या नंतर भाऊसाहेब देखील आपल्या गावाला मिळत नव्हते. आमदार साहेबांच्या माध्यमातून आमच्या बॉडीच्या पाठपुराव्याने शिव साहेबांनी आम्हाला पूर्ण वेळ धनंजय देशमुख हे ग्रामपंचायत अधिकारी या गावाला आपल्याला मिळालेले आहेत. आणि त्याच्या अगोदर शिंदे भाऊसाहेब होते, त्यांच्याकडे कानेफाटा ग्रामपंचायत आणि खडकाळी ग्रामपंचायत अशी 2 ग्रामपंचायत होत्या. आणि त्यांनी ही करवाढ आम्हाला कुणाला विश्वास न घेता केल्याच्या नंतर ज्यावेळेस आमच्या लक्षात आलं त्यावेळेस भाऊसाहेबांना आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून विचारणा केली, तर भाऊसाहेबांनी आम्हाला कायद्याच्या चौकटीत जे काही शासनाने ठरवून दिलेले काही कायदे, कानून, परिपत्रक, नियम मला आधून राहून मी हे काम केलेलं आहे असं भाऊसाहेबांनी आम्हाला उत्तर दिले. मग त्याच्यामुळे त्यांनी काही गोष्टी आम्हाला समजून सांगितल्या की ज्या पद्धतीने काही मिळकतींचा ज्या 4 वर्षानंतर गावाचं फेरसर्वेक्षण व्हायला हवं होतं, तर 2016ला माझ्या म्हणण्याप्रमाणे काहीतरी सर्वेक्षण झालेलं आहे. त्याच्यानंतर माझ्या काळामध्ये मी आता फेरसर्वेक्षण घ्यायला सुरुवात केली होती. काही अडचणी आल्यामुळं तो ठेकेदार त्यांनी काही पुढे काम केलं नाही, तर फेर सर्वेक्षण आमच्या काळात आम्ही कसल्या पद्धतीने करणार आहे. ग्रामपंचायतचं उत्पन्न वाढवायचं आमचा मूळ हेतू आहे. पण भाऊसाहेबांना विचारणा केली तर भाऊसाहेबांनी पूर्ण रेकॉर्ड मला दाखवलं की सरपंच साहेब, की तुम्ही काही मिळकत धारकांवरती अन्याय का करता? मग काही मिळकत धारकांची टॅक्स हा कमी झालेला आहे. सर्वच ग्रामपंचायतच्या मिळकत धारकांना 30% जी अफवा या बाजारामध्ये वारंवार रोज सोशल मीडियाच्या माध्यमातून हे लोकांच्या मनावरती बिंबवलं जातं की ग्रामपंचायत 30% करवाढ केलेली आहे. 30% करवाढ सर्व मिळकत धारकाला झालेली नाही हे पूर्ण गावाला मी आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगतो. कारण असे काही उदाहरणं आहेत की त्यांची मिळकत ही घसारा होऊन मिळकत कमी झाली. 2015 मध्ये ज्या वेळेस ग्रामपंचायतचा कर कशावर टॅक्स लागायचा, क्षेत्रफळावरती, चौरस फुटावरती लागायचा. शासन कोर्टाच्या आदेशानं परिपत्रकानं 2015 साली आदेश काय झाले की तुम्ही भांडवली मूल्यावरती टॅक्स आकारा, म्हणजे त्या ग्रामपंचायतच्या आपल्या मिळकतीची जी भांडवली मूल्य आहे तिचं जे व्हॅल्युएशन आहे त्याप्रमाणे दर ठरवा. आता हे दर काय मी ठरवलेत का? हे शासनाने ठरवलेत ना. बरं, ते दर काय मी आज माझ्या कार्यकाळात ठरवलेत का? 2015 पासून जे शासनाने दुसरी गोष्ट दर ग्रामपंचायत ठरवते आणि हे दर जुने दर आहेत. आणि ह्या दरामध्ये जर ग्रामपंचायतीने जर 1 पैसा सुद्धा वाढवला असेल तर जिम्मेदार ह्याला आम्ही आहे. पण तुम्ही मला असं पुराव्याने सिद्ध करून दाखवा की जे आमच्या बॉडीवर किंवा गावावरती आरोप होता ते की यांनी टॅक्स वाढवला, तुम्ही ते आम्ही जो ग्रामपंचायतचा जो मिळकतीचा जो दर आहे तुम्हाला मी दाखवतो. आता हा जो दर आहे जुना समजा, तर हे उदाहरण म्हणून मी काही कागदपत्र आणलेले आहेत. समजा
आता उदाहरणार्थ नामदेव गंगाराम कदम मिळकत नंबर 104. आता ह्या मिळकत धारकाला समजा चालूची पट्टी मागील 406 रुपये होती, आता ह्या वर्षी याला 358 रुपये पट्टी आली. मग हे जिवंत उदाहरण आहे की ह्या माणसाची टॅक्स कमी झालेला आहे. बरोबर आहे. नाही, पण तुम्ही जे टॅक्स कमी झालेला जरी पावत्या दाखवत असेल तरी त्या वाढलेल्या देखील ते आज दाखवतात ते ना. कशा वाढल्या तुम्हाला त्याचं पण उत्तर देतो की ते वाढायचं कारण कसं. म्हणजे पहिला मुळात मुद्दा म्हणजे हे ग्रामपंचायत प्रशासनाने आम्ही वाढवलेलं नाहीये, शासनाच्या नियमाच्या अधीन राहून प्रशासनाने वाढवलेलं आहे. आणि आता बघा तुम्हाला सांगतो मी, आता इमारतीचे जे प्रकार असतात आपल्यामध्ये पत्रकार साहेब, आता झोपडी किंवा मातीची इमारत असेल तिला किमान आपण 0.3 किंवा कमाल 0.75 हा दर आहे. पण ग्रामपंचायतीने हा दर काय ठरवलेला आहे 0.65. बरोबर. आता आपण आरसीसी आता दगडविटांची मातीची इमारत आहे 0.6, 1.2 किमान आणि कमाल. याच्यामध्ये ग्रामपंचायत दर काय ठरवलेला आहे 0.78. हा मी ठरवला की आमच्या वडील हा मागील 2015 मध्ये ग्रामपंचायतीने हा दर ठरवलेला आहे ना निलेश भाऊ. आता आरसीसी पद्धतीचं जे बांधकाम आहे त्याला किमान 1.2 आणि कमाल 2 रुपये आहे, तर ग्रामपंचायतीने 2 रुपये ठेवलेले आहे. आणि ऐका ना, म्हणजे हे जे कागदी घोडे तुम्ही नाचवताय किंवा जे कागदावरती दाखवताय ते सर्वसामान्यांसाठी महत्वाचं नाही. सर्वसामान्यांसाठी महत्वाचं आहे की तुम्ही जी करवाढ केली आता ती झाली की नाही. करवाढ प्रशासनाने केलेली आहे, आम्ही केलेली नाही. ग्रामपंचायतीला आम्ही स्वतः म्हणलो नाही की प्रशासनाला तुम्ही गावाचा टॅक्स वाढवा. जे महसूल आपलं गाव आहे महसूल विभागाचे जे रेडी रेकनर दर आहेत आजच्या चालू भाव आता 2018-19 रेडी रेकनर दर आहे. आता ह्या एप्रिल महिन्यामध्ये रेडी रेकनर दर वाढलेत का नाही, बरोबर का नाही, आता एप्रिल महिन्यामध्ये 10 दिवसापूर्वी. पण आता रेडी रेकनर दर प्रमाणे जर आपण 2024-25 रेडी रेकनर दर प्रमाणे आकारणी जर भांडवली मूल्यावरती केली तर जे भांडवली मूल्यावरती आता जे तुमचं समजा 10 लाख रुपयाचा फ्लॅट आहे त्याची भांडवली मूल्य आता रेडी रेकनर दर वाढले 2024-25 ला, सहज त्या 10 लाखाच्या मिळकतीची किंमत पण 15 लाख रुपये झाली ना. मिळकत धारकाला हे समजून सांगतोय मी की तुमची पण घराचं व्हॅल्युएशन देखील वाढलेलं आहे. नाही, पण त्यांचं म्हणणं तेच आहे जरी घराचं व्हॅल्युएशन वाढलं असेल किंवा आता काही वाढ झाली असेल तर ती वाढ कायद्याच्या स्वरूपात झालेली आहे. तुम्ही आता म्हणताय की भाऊसाहेबांनी केलंय किंवा अधिकाऱ्यांकडून ही वाढ झालेली आहे, पण वाढ करताना शासनाचे काही नियम असतात, आदेश असतो, त्याच्यावर कमिटी बसते किंवा तुमची ग्रामसभा असते. या सगळ्या प्रक्रियेतून पुढे जाऊन ही करवाढ झाली आहे का. आपण काय केलेलं आहे, विरोध पहिला ग्रामपंचायतीने केला, त्याच्यानंतर भाऊसाहेबांनी ही करवाढ केली. आम्हाला न विचारता केली हे मी सगळं प्रशासनाला सांगतोय. पण आज प्रशासन काय बोलतंय की माझ्या आता ग्रामपंचायत अधिकारी हा पंचायत समितीचा ग्रामविकास मेन पाय आहे. मग त्या पंचायत समिती अधिकाऱ्यांनी जर त्या कायद्याच्या आधी राहून केली, आम्ही त्याला विरोध केला होता पहिला. पण ज्यावेळी त्यांनी जे गावाच्या विकासासाठी जे त्या काही गोष्टी आम्हाला समजून सांगितल्या आणि त्या उद्देशाने आम्हाला देखील कळते. आता आमचे 8 महिने राहिलेत, समजा माझे मी सरपंच काळ 8 महिने राहिले, तर ह्या जो टॅक्स जमा होणार आहे उद्या भविष्य काळामध्ये जो काही लोकप्रतिनिधी लोकांची सेवा करण्याकरता उमेदवारी इलेक्शन लढून जो ग्रामपंचायत सदनामध्ये जाणार आहे हा त्याचा फायदा होणार आहे आणि आपल्या गावचा फायदा होणार आहे. हा वाढलेला कर हा काय सरपंचाच्या घरी किंवा उपसरपंचाच्या घरी जातो का. हा जो पैसा आहे हा गावचा पैसा आहे आणि हा योग्य तो वापर करणं हे आमचं काम आहे. खरं तर सरपंचांचं ऐकलं नाही म्हणतात भाऊसाहेबांनी आणि त्यांनी विरोध करूनही ही करवाढ झाली. तुम्ही विरोधी पक्ष आहात, जर सत्ताधाऱ्यांचंच ऐकलं नाही तुमचं ऐकलं का, तुमचा विरोध होता का. मुळात आरोप करणे चुकीचं आहे. वारंवार भाऊसाहेबांना विचारणा केली असता भाऊसाहेबांनी कुठलीही पूर्वकल्पना न देता जे आमची मासिक सभा असती या सभेच्या सूचनापत्रामध्ये विषय न मांडता ही करवाढ केलेली आहे. मुळात करवाढ केली, परंतु करवाढ करताना काहीतरी नियम अटी असतात. मासिक सभेमध्ये ठराव घ्यायचा असतो, त्यानंतर ग्रामसभेमध्ये ठराव घ्यायचा असतो. ग्रामसभेची जी सभा झाली त्या सभेच्या सूचनापत्रकामध्ये सुद्धा हा विषय नव्हता. जर आपल्याला टॅक्स वाढ करायची असेल तर तो विषय त्या सूचनापत्रकामध्ये समाविष्ट करून ते सूचना सर्व सदस्यांना ग्रामसभेत किंवा गावात दौंडी फिरवून ही कळवायची असते. त्यानंतर ग्रामसभेत तो ठराव करून किती वाढ करायची किती कमी करायची यानुसार ती करवाढ झाली पाहिजे होती. त्या प्रकारे कुठलीही पूर्वकल्पना न देता भाऊसाहेबांनी त्यांच्या स्वतःच्या निर्णयानुसार शासन परिपत्रकानुसार शासनाच्या नियमास अधीन राहून करवाढ केलेली आहे. ही आम्हाला कुठल्याही प्रकारे मान्य नाही. आम्ही त्याला विरोध केलेला आहे आणि विरोधात आम्ही मासिक सभेमध्ये ठराव मंजूर केलेला आहे की ही करवाढ रद्द करण्यात यावी. मग आता नागरिक जे आंदोलन करतात किंवा सह्यांची मोहीम चालू आहे ह्या करवाढीला विरोध करतात त्या नागरिकांचं तुम्ही समर्थन करताय. नागरिकांचं समर्थन करणारच ना, त्याला कार्यकारिणीला जबाबदार धरणं चुकीचं आहे.
कार्यकारिणी कुठल्याही पक्षाची असू दे, विरोधी पक्षात आहे ते सत्ताधारी पक्षात आहे, जर कार्यकारिणीवरती जर आरोप होत असेल तर आज मला तुमच्या समोर येणं हे भाग्य पडलेलं आहे. नाही पण सरपंच म्हणतात ते आम्ही वाढ केलेली नाहीये, नागरिक म्हणतात की वाढ तर झाली आहे, मग आता याला स्थगिती येऊ शकते, स्थगितीची मागणी आहे तुमची? आता स्थगितीची तर मागणी आहे, याच्यानुसार कायदेशीर मार्ग अवलंबावा लागणार आहे, त्यानुसार आम्ही कायदेशीर मार्गाची चाचपणी चालू आहे आमच्याकडनं. आपल्यासोबत ज्येष्ठ सदस्य आहेत, काय सांगसाल? करवाढीच्या मुद्द्यावरती कामशेत ग्रामपंचायतीमध्ये वादविवाद सुरू आहेत. आता करवाढीच्या संदर्भात सरपंच असं गणपतराव यांनी जी माहिती दिलेली आहे की गेल्या 2023 मध्ये देखील कर वाढले होते, त्या विरोधात आम्ही भाऊसाहेबांची तक्रार केली, मासिक मीटिंगमध्ये ठराव घेतला आणि हे न करता एक विशेष ग्रामसभा लावली होती करवाढीच्या संदर्भात आणि त्यामध्ये एक ठराव घेऊन करवाढी कमी व्हावी आणि ती झाली होती. त्यानंतर देखील आता त्यानंतर तत्कालीन भाऊसाहेब जे होते शिंदे भाऊसाहेब त्यांनी आम्हाला विश्वासात न घेता जी करवाढ केलेली आहे त्यालाही आमचा साहजिक सदस्य असो, प्रथमतः आम्ही नागरिक आहे गावाचे, त्यानंतर सदस्य आहे विद्यमान, परंतु आमचाही त्याला विरोध आहे की हे कमी कुठेतरी टक्केवारी झाली पाहिजे. ठीक आहे, त्यांचं म्हणणं आहे की रेटनुसार जे रेट ठरलेले आहेत ते वर्ण ठरले आहेत, गव्हर्नमेंटचे ठरले आहेत, त्यानुसार करवाढ झालेली आहे, पण त्यातनं एक समाधानकारक त्यांनी आम्हाला एक असं टक्केवारी कमी करून द्यावी जेणेकरून आमचे जे जनता आहे, आमची जनता आहे त्यांना ते समाधानकारी असं एक टॅक्स भेटला पाहिजे. आणि त्यांचा रोष हा उगीच काही लोक त्याचं भांडवल करत आहेत, तो रोष ग्रामपंचायत बॉडीवरती सरपंच असेल, सदस्य असतील यांच्यावरती जो देत आहे तो चुकीचा आहे. कारण की जी चुकी शासनाकडनं, चुकी नाही म्हणतात, जे आदेश शासनाकडनं आले त्याचं भाऊसाहेबांनी त्यांच्या लेखोजोखा मांडून सगळं आम्हाला सांगितलेलं आहे. त्यामुळं आमची मागणी एवढी हा दर कमी व्हावा एवढी मागणी आम्ही त्यांच्याकडे केलेली आहे. तुम्ही नागरिक जे काय आता टॅक्स कमी करावा किंवा ही जी करवाढ आहे ती रद्द करावी, तुम्ही म्हणताय आता हे आमच्या विरोधात जाऊन भाऊसाहेबांनी केलंय, नागरिकांचं समर्थन करताय, करवाढ रद्द करावी अशी तुमची मागणी आहे का? नक्कीच नागरिकांच्या पाठीमागे उभं राहणे आमचं कर्तव्य आहे. शेवटी जनता जनार्दनाच्या आशीर्वादानेच देखील लोकप्रतिनिधी म्हणून संधी आम्हाला या कामशेटमध्ये मिळालेली आहे आणि जनतेला जे अपेक्षित आहे ते व्हावं. पण काही शासनाची जी परिपत्रक आहे, शासनाचे जे कायदे चौकट आहे ह्याच्यामधून ती व्हावं, म्हणजे आपल्याला कायद्याचं देखील उल्लंघन झालं नाही पाहिजे आणि आपल्याला आपल्या जनतेला न्याय सुद्धा देता आला पाहिजे. हेच माझं म्हणणं आहे. करवाढीचा खरं तर मुद्दा कडीचा मुद्दा बनलाय. शासन नियमानुसार करवाढ करावी, नागरिक जो करवाढीला विरोध करतात आहे त्याचं आम्ही समर्थन करतोय, पण ह्याचं खापर बॉडीवर फोडू नये. जे त्यांनी केलंय हे बॉडीवर किंवा जे सदस्य आहेत, सरपंच आहेत यांच्यावर फोडू नये. ते ग्रामसेवकांनी वैयक्तिक लेवलला घेतलेला निर्णय असं यांचं म्हणणं आहे. पण कामशेतमध्ये अजून एक दुसरा विषय येतोय. इंद्रायणी कॉलनीमध्ये पाण्याची खूप मोठी समस्या आहे. एवढ्या मोठ्या ग्रामपंचायतीला पाण्याची समस्या येते. काय होते पत्रकार साहेब, 1994ला स्वर्गीय कैलासवासी दिलीप भाऊ शोभाचंद टाटिया यांच्या माध्यमातून 1994ला एमजीपीची योजना आपल्या गावात आली, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण. त्यावेळेस तुम्हीच विचार करा, 1994 साली आपल्या कामशेतची लोकसंख्या आणि ग्रामपंचायतचा विस्तार, ग्रामपंचायतच्या मिळकती या किती होत्या आणि आता किती आहेत? तुम्ही कामशेटला येता, छत्रपती शिवाजी महाराज चौकाच्या पलीकडे ग्रामपंचायत इंद्रायणी कॉलनी किती होती आणि आता विस्तार किती झालाय? आपला जो स्टोरेज आहे हा 94 सालचाची, लोकसंख्या वाढत चाललेली. आणि विरोधक किंवा काही राजकारण करून जर नुसता आरोप करायचं ठरवलं असेल तर ह्याला मी जुमानत नाही. कारण का, मी माझ्या काळात माननीय आमदार सुनील शंकरराव शेळके साहेबांच्या पाठपुराव्याने जे माझ्या गावामध्ये आता जी योजना चालू आहे याला भयंकर अडचणी आल्या. अडचणीचा सामना करत आम्ही आज 2 टाक्या, पंप, सबलाईन सर्व प्रमाणात टाकून झाल्या. ते येणाऱ्या 8 दिवसामध्ये वरची आपली जी टाकी आहे ती टाकी भरून चेकिंग झाली, खालची टाकी चेकिंग झालेली आहे. आता फक्त जे लाईन जोडायची राहिलेली आहे त्या 8 दिवसामध्ये, म्हणजे मी सांगतो तुम्हाला येत्या ह्या एप्रिलच्या 30 तारखेपर्यंत ही योजना सुरू होऊन इंद्रायणी कॉलनी, पंचील कॉलनी, दौंडे कॉलनी, राजेंद्र नगर, परत गरुड कॉलनी, गणेशवाडी, शिवशंकर कार्यालयाच्या पाठीमागील काही भाग आणि 5 नंबर छत्रपती शिवाजी महाराज चौक, या सर्व जिथं अडचण आहे त्याच ठिकाणी भागात जास्त अडचण आहे. हे येणाऱ्या 1 महिन्यामध्ये यांना खूप, कारण ती टाकी आपण त्या भागासाठी बांधलेली आहे. फक्त ह्या आणि विरोधकांना देखील हे माहिती आहे की हे 15-20 दिवसांमध्ये हे काम होणार आहे. कारण लाईट जाते, लाईट गेल्यावर हा भाग एवढे वॉल, आमच्या हायवेच्या पलीकडे 27 वॉल आहेत. साधी पाण्याची अडचण आहे मी मान्य करतो, पण ह्या येणाऱ्या काळामध्ये ती अडचण दूर होणार आहे. आणि हा शब्द ज्या वेळेस आम्ही जाहीरनाम्यामध्ये दिला होता त्यामुळे लोकांनी आम्हाला निवडून दिलेले. आज विरोधक आमच्यावर आरोप करतात पाणी नाही, पण तुम्ही पण पाठीमागच्या 4 वर्षांचं तुम्हीच होते, पण जनतेने तुम्हाला का नाकारलं? तुम्ही जर चांगलं पाणी सोडत होते तर. आज तुम्ही जर चांगलं काम करत असाल जनतेने का नाकारलं? जनतेने आज
आमच्यासारख्या काम करणाऱ्यावरती विश्वास ठेवून आज चांगल्या पद्धतीने काम करतोय. आज काही म्हणत असतील की विकास आम्हाला दिसत नाहीये, तुम्ही विकास आज पहा. आणि ज्याला दिसत नाही त्याने ग्रामपंचायतीला मी लेखाजोखा मांडायला तयार आहे की गेल्या कितीतरी वर्षाच्या मागील काळामध्ये तुम्ही जावा आणि आता 4 वर्षाच्या काळामध्ये तुम्ही जावा. आमदार साहेबांच्या 5 वर्षाच्या काळामध्ये ग्राम निधीमधून आणि ग्रामपंचायतच्या आमदार साहेबांच्या नागरी सुविधा असन, जनसुविधा असन, असे विविध क्षेत्रांमधून इतका फंड आज दिलेला आहे. खासदार साहेबांनी, श्रीरंगाप्पा बारणे साहेबांनी फंड दिलेला आहे. मग हे इतका फंड हा कोणाच्या काळात आला आणि ही कामं झाली का नाही जनतेने दाखव, जनतेला दिसतंय. जो आता कार्यकाळ आहे 8 महिन्यांची ग्रामपंचायत निवडणुका लागणार आहेत. याचं ध्येय जर उराशी बाळगून जर कोणी राजकारण करत असेल तर हे चुकीचं आहे. कारण हा जनतेच्या विचारांशी खेळू नका तुम्ही. तुम्हाला वैयक्तिक कोणाची काही मतभेद असतील ते समोरासमोर करू. जनतेला ह्याच्यामध्ये घेऊन जनतेची दिशाभूल करू नका. बरं ठीक आहे, आज हा टॅक्स संदर्भाचा विषय हा जर ग्रामपंचायतला मी प्रथम नागरिक आहे, दत्तात्रय विठ्ठल शिंदे उपसरपंच आहेत, सदस्य बॉडी 17 जणांची बॉडी. आज ह्याच्यामध्ये तुम्ही आमच्याकडे येऊन असं झाले, तुमची काय अडचण आहे आम्हाला सांगितले, आपण स्वयं मार्गाने काहीतरी मार्ग काढला असता. बीडीओ आहेत, सीओ आहेत, डेप्युटी सीओ आहेत, ग्रामपंचायत. पण तसं न करता राजकारण कुणी करू नका असं माझं प्रामाणिक मत आहे. पण तुम्ही कोट्यवधी रुपयाच्या विकास कामाची जी बोलणं करताय, आता विकास कामं झाल्यात, प्रचंड रस्ते झाले असतील किंवा काम, तर तुमच्या इथं गटराचं पाणी रस्त्यावर वाहतंय. सारा कॉलनीमध्ये शौचालयाचं पाणी रस्त्यावरती आहे तुमच्या. हे बघा, तुम्हाला सांगतो आता, तुम्ही त्या दिवशी पत्रकार परिषदेत घेऊन मला सांगितले. आता हे बघा की गटर बांधकाम करे सारा कॉलनी दिनेश गायकवाड ज्या हिशोबाने तुम्हाला बाईट दिली ही त्याची. आता हा पुरावा आहे. हे ऑनलाईन टेंडर झाले. आता हे काय मी घरी केले का, ही निवेदन झालेली ऑनलाईन झालेली, त्याची वर्क ऑर्डर आहे. किती तारखेला झाली? 14 फेब्रुवारी 2025. मी तिथं जाऊन त्याचं इस्टिमेट करून, टीएस करून, प्रशासकीय मान्यता घेऊन, तांत्रिक मान्यता घेऊन, कार्यरंभ आदेश दिलेत. कार्यरंभ आदेश देऊन जेसीबी घेऊन काम चालू करायला तिथे गेले तर स्थानिक वाद हा म्हणतो इथून गटर करायचे नाही. लोक त्या दिनेश गायकवाड ज्याने आरोप करणार त्याचा माझा आरोप आहे की त्यांचं म्हणणे कसं असतं पत्रकार साहेब की मला लाईट पाहिजे पण लाईटीचा पोल दुसऱ्या दारात पाहिजे, मला घराला गटर पाहिजे पण ते दुसऱ्या दारातून पाहिजे. ते तुम्ही सॉल्व्ह करून द्या. आम्हाला तुमचं काम करायचं नसतं तर आम्ही कार्यक्रम पारित केलेच नसते. 2 महिने झाले ठेकेदार मशीन लावून तिथे गेला, त्यांच्या आंतरवादामुळे ठेकेदाराच्या माणसाला जेसीबी ड्रायव्हरला शिवीगाळ झाली. हे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं का? ह्यालाच म्हणतात राजकारण. की सरपंच किंवा ही बॉडी कशी चुकती. पण आज मी त्याचं खुल्लं केलेलं आहे की माझं कार्यक्रम आधी झालेलं आहे 14 फेब्रुवारीला झालेलं आहे. तुम्ही तो माझ्याकडे या आणि तुमचा प्रश्न स्थानिक सोडवा. मी गटर 1 मिनिटात करायला तयार आहे. हे ग्रामपंचायत कुठे चुकती आहे. पण ग्रामपंचायतला फक्त बदनाम करण्याचं काम चालू आहे. कारण का त्यांना उघड्या डोळ्याने दिसते की इतका मोठा विकास आम्ही करतोय, त्याला कुठेतरी गालबोट लावून आता विरोधकांचं काम आहे. पण इतका मोठा विकास आहे तुमच्या गावचा किंवा तुमची मोठी ग्रामपंचायत आहे, मंगळवारसारखा आठवडे बाजार तिथे भरतो, शौचालय नाही हो. शौचालय जी आहेत ती देखील तुमची बिनउपयोगी झाली. शौचालय आहे, शौचालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्यामध्ये थोडासा तो अडचणीचा भाग आहे. त्याच्यासाठी आम्ही जैन इंग्लिश स्कूल इथून सेपरेट 3 इंची लाईन हा एमजीपीच्या आराखड्यामध्ये नसताना देखील त्यांना आम्ही म्हणलो तुम्ही सेपरेट लाईन आणि ते शौचालय सेपरेट पाणी पुरवठा करून द्या. कारण त्याला एक वॉल आहे, ते वॉल प्राथमिक आरोग्य केंद्राला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रवाले काही शिपाई जातात, तो वॉल फिरवतात, इकडचं पाणी बंद होतं, परत आम्ही कर्मचारी जातात, तिकडचं वॉल इकडचं पाणी चालू होतं. सेपरेट लाईट दिली. आता ते टँकर चालू आहे, टँकरचं ग्रामपंचायत बिल भरते, ते पण सुरू शौचालय बंदच आहेत ना ते आता चालू केले. तर हे कामशेत ग्रामपंचायतीचे सरपंच आणि विद्यमान संपूर्ण बॉडी होती जे कामशेत ग्रामपंचायतीवरती होत असलेले आरोप यांचं उत्तर देतात आहे. कामशेत ग्रामपंचायतीमध्ये प्रामुख्याने जो सध्या प्रॉब्लेम चालू आहे पाण्याचा, तो प्रॉब्लेम लवकरच सॉल्व्ह होईल. गेल्या 8-10 दिवसामध्ये तिथे पाणी योजना सुरू होईल आणि त्या सगळ्या भागात पाणी येईल. शौचालयाचा विषय सुटेल. गटराच्या कामाचं टेंडर झालं असं देखील म्हणणं आहे तुमचं, काय म्हणतो? इंद्रायणी कॉलनीमध्ये आज तुम्ही जर गेले तर इंद्रायणी कॉलनीमध्ये ड्रेनेज, रस्ते इतका प्रचंड तुटवडा होता. तुम्ही आज उद्या परवा कधी पण तिथे या, तिथे 25 लाख रुपयाचे ड्रेनेज, 30 लाख रुपयाचे आता रस्ते, तिथे शाळा असतील, अंगणवाडी असतील, त्यांना कम्प्युटर, अंगणवाडी सीसीटीव्ही, शासन परिपत्रकामुळे बदलापूरला जी घटना घडली ती आपल्या गावात घडू नये त्याकरता सीसीटीव्ही प्रत्येक अंगणवाडीला त्यांना या ग्रामपंचायतीमधून देण्यात आलेली आहे.
आणि तुम्ही आज जरी गेले तर इंद्रायणी कॉलनीमध्ये पाण्याचा पिण्याचा प्रश्न जर 1 महिना सुटला तर तिथं कुठलाही अजून जे 2-3 कामं पेंडिंग आहे त्याची प्रोसेस चालू आहे काही महिलांच्या भागामध्ये. मग येणाऱ्या काळामध्ये तिथं कुठलाही मुद्दा राहणार नाही विकास कामाच्या माध्यमातून. फक्त विरोधकांनी जर कुठलं शोधून काढायचं तर ते काढू शकतात. आम्ही चांगल्या पद्धतीने काम करतोय. उलट आम्हाला असं वाटतं की या आपल्या जीवनामध्ये की या कामशेत सारख्या शहरामध्ये आम्हाला या सर्व महिला भगिनी आहेत, महिला भगिनी पण या सदस्य चांगल्या पद्धतीने काम करतात की या महिला भगिनी की आमचं सौभाग्य आहे की या गावामध्ये आम्ही 5 वर्ष या जनतेची सेवा करण्याचं भाग्य आम्हाला लाभलं. एवढंच फक्त बोलतो. आणि इथून देखील आम्ही पदावर असू किंवा पदावर नसू या गावाच्या लोकांची जी समस्या ही कायम त्यांना कटिबद्ध राहणार असे मी तुम्हाला या सर्व बॉडीची ग्वाही देतो. तर हे सरपंच होते. आणि नागरिकांनी टॅक्स हा ग्रामपंचायतला येऊन भरावा. नागरिकांमध्ये जे संभ्रम आहे आपण प्रशासनाशी भांडू किंवा प्रशासन कायद्या चौकटीत अजून काही कमी करतील किंवा वाढतील. कमी झाले तर तुमच्या त्या याच्यामध्ये तर कमीच होणार आहे. तुमच्या पुढच्या वर्षामध्ये ते महिन्यात जातील. आणि जर ग्रामपंचायत जर नाही झाले तर आपण आपल्या गावाच्या विकासाला कुठेतरी खीळ ठोकू नये. कारण आपल्या ग्रामपंचायतमध्ये 42 कर्मचारी आहेत. हे गोरगरीब कर्मचारी, कोणी श्रीमंत नाहीये. आज गटर साफ करणारे कर्मचारी आहेत. आज त्या कर्मचारी तुम्ही जर गावावाल्यांनी नागरिकांनी जर या गावाला जर कर भरला नाही तर त्या गोरगरीब कर्मचाऱ्यांचे पगार होणार नाहीत किंवा त्यांना अडचण होईल. आणि त्यांना अडचण म्हणजे आपल्या गावाला अडचण होईल. ते त्यांना पगार नाही झाला तर आपण कचरा कसा उचलणार, आपण गाडीची डिझेल कशी चालवणार. जसं आपण कुटुंब सांभाळतो त्याच प्रकारे ग्रामपंचायत देखील आपलं कुटुंब म्हणून आपण वागू. जनतेच्या पाठीमागे आम्ही आहे. फक्त नागरिकांना आवाहन करतो जो निर्णय होईल हो तुमच्या हिताचा होईल ही तुम्हाला मी शाश्वती देतो. पण टॅक्स चुकी वगैरे करू नका. योग्य त्या वेळेमध्ये टॅक्स आपण भरावा असे मी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून कामशेतच्या जनतेला आवाहन करतो. हे कामशेतचे सरपंच आहेत. खरं तर आता त्यांनी पाण्याचा प्रश्न असेल, गटराचा असेल, टॅक्स भरायला देखील आवाहन केलंय. आता नागरिक या सगळ्या गोष्टी कसं पाहतात हे पाहणं आपल्यासाठी अत्यंत महत्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन सुरज सह मी सचिन शिंदे, तळेगाव दाभाडे, मावळ.